महिला, मुली, तरुणी यांच्यावर अन्याय अत्याचार घडण्याचं प्रमाण सध्या मोठ्या प्रमाणात घडलेलं आहे. राज्यासह देशामध्ये अशी परिस्थिती मोठ्या प्रमाणात घडत आहे. असे प्रकरण आपल्या समोर येत आहेत आणि सध्या 2023 चालू आहे. मग या युगामध्ये अशा पद्धतीच्या घटना घडत असतील तर मग 1700 आणि 1800 इसवी सनमध्ये कशा पद्धतीनं घडत असेल, लोक कशा पद्धतीनं कार्य करत असतील, कशा पद्धतीनं गुन्हे करत असतील. कारण की आत्ता एवढी सगळी सुरक्षा यंत्रणा असताना, सगळं काही असताना, पुरेसं संख्याबळ असताना पोलिसांचं, तरीसुद्धा अशा घटना घडतात. तर मग 1700 आणि 1800मध्ये कशा पद्धतीनं घटना घडत असतील याचा विचार करणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. मग अशा घटना तेव्हासुद्धा मोठ्या प्रमाणात घडायच्या आणि ह्या ज्या घटना घडायच्या, महिला, मुली, तरुणी यांच्यावर जो काही अत्याचार व्हायचा तो आजूबाजूच्या लोकांकडून, ओळखीच्या लोकांकडून, अनोळखी व्यक्तीकडून व्हायचाच, मात्र मोठ्या प्रमाणात व्हायचा तो म्हणजे इंग्रज अधिकाऱ्याकडून, इंग्रज शिपायाकडून. कारण की 1700मध्ये भारतावर इंग्रजांचं राज्य होतं आणि तेच भारतामध्ये अशा पद्धतीनं कृत्य करायचे. भारतीय महिला, स्त्री, मुली यांच्यावर अन्याय अत्याचार मोठ्या प्रमाणात करायचे. म्हणूनच या संपूर्ण घटनेला आळा बसावा, ही सगळी प्रक्रिया थांबावी म्हणूनच तत्कालीन गव्हर्नर रॉबर्ट क्लाइव्ह याने 1760मध्ये भारतामध्ये वेश्या व्यवसायाला सुरुवात केली. म्हणजे जे काही दासी आहेत, ज्या काही घरातून गेलेल्या स्त्रिया आहेत, ज्यांचे नवरे मेलेले आहेत, अशा ज्या स्त्रिया आहेत ज्या त्यांच्या जीवनाला कंटाळलेल्या आहेत, अशा महिलांसाठी एक वेश्यालय सुरू करण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्यांच्या मर्जीनं हा वेश्या व्यवसाय चालवला जायचा. आणि याची सुरुवात झाली होती कोलकात्यामधून. कारण की तेव्हा भारताची राजधानी ही कोलकाताच होती. कोलकात्यामध्ये असा वेश्या व्यवसाय सुरू झाल्यामुळं जे इंग्रज अधिकारी होते, इंग्रज शिपाई व्हायचे, हे त्यांची शारीरिक भूक भागवण्यासाठी त्या वेश्यालयामध्ये जायचे, त्या वेश्यावस्तीमध्ये जायचे आणि त्यांची शारीरिक भूक भागवायचे. कुठंतरी जे अन्याय अत्याचाराचं प्रमाण होतं ते कमी कमी होऊ लागलं. म्हणूनच याची सुरुवात भारतभरामध्ये इंग्रजांच्याकडून करण्यात आली होती. कोलकात्यामध्ये केली, दिल्लीमध्ये JB रोडमध्ये करण्यात आली होती, मुंबईमध्ये कामाठीपुऱ्यामध्ये करण्यात आली होती, पुण्यामध्ये बुधवार पेठेत करण्यात आली होती, नागपूरमध्ये गंगा जमुनामध्ये सुद्धा जो परिसर आहे त्या ठिकाणी सुद्धा करण्यात आली होती, उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा कावाटी बाजार आहे त्या ठिकाणी सुद्धा करण्यात आली होती. अशा राज्यातल्या विविध भागामध्ये जसं जसं इंग्रजांचं जाळं पसरलं तशा मोठमोठ्या शहरामध्ये वेश्यालयाची स्थापना इंग्रजांनी केली होती. त्याला कायदेशीर मान्यता नव्हती, पण त्याला कायदेशीर विरोधसुद्धा नव्हता. कारण की जे लोक आहेत त्यांच्या शरीराची भूक त्या ठिकाणी भागवली जायची आणि थोडेफार का प्रमाणात व्हायना ज्या अन्याय अत्याचाराच्या घटना होत्या त्या कमी होऊ लागल्या. म्हणून इंग्रजांनी केलेली ही सुरुवात होती. त्यानंतरही आत्तापर्यंत देशामध्ये जे केंद्र आहेत, वेश्या व्यवसायाचे ठिकाणं आहेत, रेड लाईट एरिया आहेत, ते सुद्धा त्याच पद्धतीनं अजूनही देशाच्या राज्याच्या विविध भागामध्ये त्याच पद्धतीनं चालू आहेत. मात्र त्या ठिकाणी कधीकधी पोलिसांची रेडसुद्धा पडायची आणि पोलीस त्या महिलांना, तरुणींना आणि त्या ठिकाणी गेलेल्या पुरुषांनासुद्धा उचलून न्यायचे, त्यांच्यावर कारवाई करायची. असं सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात पाहिलं. आणि ज्या लोकांना त्या ठिकाणी जाऊ वाटतं पण त्या ठिकाणी रेड पडेल, पोलीस धरून नेतील म्हणून सुद्धा काही जण तशा ठिकाणी जायला घाबरतात आणि अनेक जण त्या ठिकाणी सुद्धा जात नाही. पण ज्यांना सगळं काही माहिती आहे ते लोक त्या ठिकाणी जाऊन सगळं काही कृत्य करून येतात. तर आपण याचपणे सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत की खरंच बुधवार पेठेमध्ये रेड पडते का आणि आता बुधवार पेठमध्ये रेड पडणार नाही, यावर आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. कसं आहे माहिती आहे का, या संपूर्ण प्रकरणावर, या अशा चालणाऱ्या व्यवसायावर पहिले रेड पडायची, या ठिकाणाहून तरुणींना, महिलांना उचलून न्यायचे, पोलीस त्यांच्यावर कारवाई करायची. पण आता मात्र तसं करता येणार नाही. कारण की सर्वोच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांनीच तशा पद्धतीचे निर्देश दिलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे त्यामध्ये जे न्यायमूर्ती होते त्यांनी सांगितलं आहे, त्या न्यायमूर्तींची नावं आहेत न्यायमूर्ती L नागेश्वर राव, न्यायमूर्ती BR गवई, न्यायमूर्ती AS बोपन्ना यांच्या खंडपीठाने या संदर्भात निर्देश जारी केले आहेत.
त्यांनी सांगितलं की इतर व्यवसायाप्रमाणेच हा वेश्यासुद्धा एक व्यवसाय आहे आणि ते त्यांच्या परस्पर संबंधाने हा सगळं काही करत असतात, म्हणजे त्यांच्या मर्जीनं हे सगळं काही होत असतं, म्हणून त्याला अवैध मार्ग असं म्हणता येणार नाही. पण हे काही जे ठिकाणं आहेत जे पूर्वीपासून चालत आलेले आहेत, त्याच ठिकाणी अशा ज्या महिला आहेत, त्यांची मुलं आहेत, यांचीसुद्धा काळजी घेण्यात यावी, त्यांच्यासोबत सन्मानानं वागावं आणि पोलिसांनी त्यांना त्रास देऊ नये असं सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. कारण की संविधानाच्या कलम 21 नुसार प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे आणि त्यामध्ये सुद्धा वेश्या येतात आणि त्यांना सुद्धा सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. म्हणून पोलिसांकडून त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करू नये किंवा त्यांचा कुठल्याही प्रकारचा छळ करू नये असं सुद्धा न्यायालयानं सांगितलंय. राज्याला सांगितलंय, संपूर्ण जे राज्य आहेत त्यांना सांगितलंय, केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांना सुद्धा सांगितलंय की अशा पद्धतीनं त्या ज्या महिला आहेत त्यांच्यासोबत सन्मानाने वागा, त्यांच्यावर कारवाई करू नका. त्यामुळं जे मोठमोठे स्थानं आहेत, मुंबईचा कामाठीपुरा आहे, पुण्याचा बुधवार पेठ आहे, नागपूरचा गंगा जमुना परिसर आहे, दिल्लीचा JB रोड आहे, असे भारतातले यासह अनेक ठिकाणं आहेत. त्या ठिकाणी आता पोलीस रेड मारत नाहीत, पण त्या ठिकाणी जर अवैध मार्गाने तरुणी आणल्या जात असतील, त्यांच्यावर अन्याय अत्याचार बळजबरी होत असेल तर मात्र त्या ठिकाणी कारवाई होते. कारण की असे दुसरीकडेही छुप्या पद्धतीनं असे व्यवसाय चालतात, मात्र त्या ठिकाणी ज्या तरुणी आहेत, महिला आहेत, मुली आहेत, यांना फसवून त्या ठिकाणी आणलं जातं, विकलं जातं आणि त्यांच्यावर जबरदस्ती केली जाते आणि त्यांच्याकडून हे काम करून घेतलं जातं आणि ते लोक काही दलाल असतात आणि ते दलालीचं काम करतात, त्याच्यावर ते कमिशन खातात, म्हणून त्यांच्यावर कारवाई होत असते. आता ज्या ठिकाणी वेश्या व्यवसाय किंवा जे एरिया रेड लाईट एरिया म्हणून घोषित आहे, त्या ठिकाणी सुद्धा काही मुली ह्या बळजबरीनं विकल्या जात असतील, बळजबरीनं आणल्या गेल्या असतील, ते करण्याची त्यांची इच्छा नसेल आणि तरीसुद्धा त्यांच्याकडून ते सगळं करून घेतलं जात असेल तर मात्र त्या ठिकाणी रेड पडते आणि त्या ठिकाणी कारवाईसुद्धा होते. कारण की जर आपण पाहिलं तर पुण्यामधील बुधवार पेठेमध्ये पश्चिम बंगालच्या अनेक तरुणी मुली ह्या बेवारस पद्धतीनं म्हणजे बेकायदेशीर पद्धतीनं त्या ठिकाणी राहत होते. त्यांना कोणीतरी पैशाचं, कामाचं, नोकरीचं आमिष दाखवून त्या ठिकाणी आणलं होतं आणि त्यांच्यावर जबरदस्ती केली जात होती, म्हणून त्या ठिकाणी पोलिसांची रेडसुद्धा पडली होती आणि त्यांना उचलूनसुद्धा नेलं होतं. एकंदरीत त्यांची या सगळ्यामधून सुटकासुद्धा केली होती. म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही अशा पद्धतीच्या बातम्या पाहता, वाचता, तेव्हा त्यामध्ये तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट आढळून येईल की जेव्हा पोलीस अशा ठिकाणी धाड मारतात, रेड मारतात, त्या ठिकाणाहून ते त्या महिलांची सुटका करत असतात. त्यांना अटक करत नाहीत तर त्यांची सुटका करतात, कारण की त्यांना फसवून, त्यांना घुलून, त्यांना कशाच तरी आमिष दाखवून त्या ठिकाणी आणलेलं असतं आणि त्यांच्याकडून अशा पद्धतीचं कृत्य करून घेतलेलं असतं. त्या सहमतीनं किंवा स्वतःच्या मर्जीनं हे सगळं काही करत नाहीत. म्हणून राज्यामध्ये, देशामध्ये ज्या ठिकाणी अशा अवैध मार्गाने किंवा ज्यांची मर्जी नाही त्यांच्या मर्जीविरुद्ध जे काही असे कामं होतात त्या ठिकाणी आजही रेड पडते. मात्र स्वइच्छेने, स्वमर्जीने, ज्याचं वय पूर्ण आहे, 18 वर्षापेक्षा जास्त आहे, अशा ज्या तरुणी आहेत, महिला आहेत, ज्या स्वमर्जीनं सगळं काही करतात, त्यांच्यावर मात्र रेड पडत नाही किंवा त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीची कारवाई होत नाही. असंच आपल्याला या संपूर्ण माहितीवरून मिळतं. या व्यतिरिक्त तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.